नमस्कार मैत्रिणो, सकारात्मक जीवन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मी तुमच्यासाठी घेऊन आलेले अतिशय सुंदर असा व्हिडिओ। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी देवघरात दिवा लावण्याची प्राचीन परंपरा आहे। दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते हे आपण सर्वच जाणतो, पण तुम्हाला माहिती आहे का, रोज दिवा लावताना जर तुम्ही त्या फक्त एक खास गुप्त वस्तू टाकली तर तुमच्या घराची आजारपण नावाला सुद्धा उरत नाही। होय मित्रांनो, दिवा लावताना पैसा खेचून आणणारी फक्त ही एक वस्तू दिव्यात नक्की टाका, ज्यामुळे तुमच्या घरात अपार श्रीमंती आणि सुख समृद्धी येईल। ही एक अतिशय गुप्त आणि प्रभावी पद्धत आहे, जी माता लक्ष्मीच्या प्रसन्नतेसाठी प्रत्येक महिलेने आपल्या घरात केली पाहिजे। आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये अशी अद्भुत गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या जीवनासाठी प्रवाह बदलून टाकेल। आपण रोज देवघरात दिवा लावत असतो, पण त्यातही एक वस्तू टाकली की आजारपण तुमच्या घरात रस्ता कायमचा विसरून जाईल। हा उपाय इतका सोपा आहे की रोज तुम्हाला यासाठी फक्त काही सेकंद द्यावे लागतात, पण याचे फळ तुम्हाला आयुष्यभर सुखात आणि भरभराटीच्या रूपात मिळत राहतील। म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज आपण या व्हिडिओमध्ये त्या गुप्त वस्तूचे नाव, तिच्या पौराणिक संदर्भात, दिवा लावण्याची योग्य पद्धत आणि यामुळे होणारे चमत्कारी फायदे सविस्तर माहिती जाणार आहोत। पण मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थाचा आशीर्वाद हवा असेल तर या व्हिडिओला आताच एक लाईक करा। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। चला तर मित्रांनो, सर्वात आधी आपण समजून घेऊया की दिवा लावल्यानंतर देवपूजेला दिव्याचे नेमके काय महत्त्व आहे। आपल्या भारतात संस्कृतीमध्ये दिवा सविस्तर प्रकाशाचा सर्वोत्तम स्रोत मानला गेला आहे। तमसो मा ज्योतिर्गमय म्हणले, आधारातून प्रकाशाकडे जाण्याचे प्रतीक म्हणजेच दिवा। जेव्हा आपल्याला देवघरात दिवा प्रज्वलित करतो तेव्हा तो केवळ अंधार दूर करणार नाही, तर आपल्या मन, आपले घर आणि आपली संपूर्ण वातावरण तेजमय आणि पवित्र बनवते। शास्त्रानुसार दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा, वाईट विचार आणि वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक कंपन निर्माण होतं। आपल्या पवित्र स्कंद पुराणात दिव्याविषयी एक अतिशय सुंदर श्लोक आला आहे। यंत्रदीप सदा ज्योती तंत्र लक्ष्मी निवासिनी। याचा अर्थ असा आहे की ज्या घरात रोज नियमितपणे दिवा पेटवला जातो तिथे दिव्याचे ज्योत तेवढेच असते, त्यामुळे तिथे साक्षात धनलक्ष्मी वास करत असते। आता अनेकाच्या मनात प्रश्न येत असतो की घरात दिवा लावताना तो तेलाचा लावावा की तुपाचा। आपल्या शास्त्रात या दोन्ही दिव्याचे वेगवेगळे महत्त्व सांगितले आहे। साधारणपणे दोन प्रकारचे दिवे अत्यंत प्रज्वलित आहेत। तुपाचा दिवा, गाईचा शुद्ध तूप वापरून लावलेला दिवा, हा सर्व पवित्र आणि सात्विक मानला जातो। तूप हे सात्विकाचे मूळ स्वरूप आहे। देवघरात तुपाचा दिवा लावल्याने देवी देवता अत्यंत प्रसन्न होतात, यामुळे घरातील आध्यात्मिक ऊर्जा वाढते आणि मनाला शांती लाभते। जर तुम्हाला आर्थिक प्रगती हवी असेल तर तुपाचा दिवा सर्वश्रेष्ठ मानला जातो। नंबर 2, तेलाचा दिवा। तेलाचा दिवा लावताना प्रामुख्याने तिळाचे तेल किंवा सरसोचे तेल वापरावे। मोहरीचे किंवा तिळाच्या तेलात दिवा लावल्याने आपल्या घरातील पितृ प्रसन्न होतात, जीवनातील मोठे अडथळे दूर होतात आणि शनी दोषापासून मुक्ती मिळते। पण मित्रांनो, जर तुम्हाला घरातील सुख, शांती, समृद्धी आणि लक्ष्मीचे प्राप्त करून घ्यायचे असेल तर आपल्या देवघरात तुपाचा दिवा लावणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। आता आपण वळूया आपल्या व्हिडिओच्या मुख्य आणि सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे। रोज दिवा लावताना अशी कोणती वस्तू आहे जी दिव्यात टाकल्याने आपल्या घरात सुख समृद्धी मिळते। मित्रांनो, ती चमत्कारी आणि पवित्र वस्तू आहे लवंग। लवंग ही केवळ स्वयंपाकघरातील मसाल्याचा पदार्थ नाही, तर आपल्या यंत्र मंत्र शास्त्रात आणि अध्यात्मात लवंगाला अतिशय उच्च आणि पवित्र स्थान दिले गेले आहे। लवंग ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना अत्यंत प्रिय मानली जाते। लवंगमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची अफाट शक्ती
असते. जेव्हा तुम्ही रोज देवघरात दिवा लावता तेव्हा त्या दिव्याचं तुपाबरोबर किंवा तेलाबरोबर लवंग टाकून तो दिवा प्रज्वलित करा. या एका छोट्याशा उपायामुळे तुमच्या घरातील आजारपण, नकारात्मक ऊर्जा, घरातील कलेश आणि वादविवाद याचा प्रवाह कमी कायम संपून जाईल. चला तर मग जाणून घेऊया याचे पौराणिक संदर्भ काय सांगतात. मित्रांनो, दिव्यामध्ये लवंग टाकण्याचा हा उपाय आज नाही तर याला मोठे पौराणिक संदर्भ आहे. आपल्या गरुड पुराणात असे सांगितले गेले आहे की जेव्हा दिव्यात लवंग जळते तेव्हा त्यातून निघणारा सूक्ष्म सुगंध घरातील वातावरणात इतके पवित्र करतो की तिथून यमदूत आणि नकारात्मक शक्ती दूर निघून जाते. म्हणजे घरात अकाल मृत्यू किंवा मोठे आजारपण येत नाही. लक्ष्मी पुराणात लवंगा समृद्धीचे बीज म्हटले गेले आहे. लवंग माता लक्ष्मीला आकर्षित करते. दक्षिण भारतामध्ये हा उपाय खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. तिथल्या घरांमध्ये रोज संध्याकाळी दिव्यात लवंग टाकून तो दिवा घराच्या मुख्य दरवाजाजवळ म्हणजेच उंबरवट्याजवळ ठेवला जातो. मानले जाते की यामुळे घरातील संपन्नता वाढते आणि अष्टलक्ष्मी घरात प्रवेश करू शकत नाही. हा उपाय महिलांनी कसा करावा याची अचूक पद्धत आता आपण पाहूया. ही पद्धत अत्यंत सोपी आहे. रोज सकाळी किंवा संध्याकाळी लवंग स्नान करून घ्यावे आणि देवघरात नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न असावे. दिवा तयार करण्याचे तांब्याचे, पितळेचे किंवा मातीच्या पंतीमध्ये शुद्ध तूप किंवा तेल टाकावे. त्यात कापसाची वात व्यवस्थित लावावी. लवंग टाकणे आता त्यात दिव्यात 2 अखंड लवंग ज्याचे फूल तुटलेले नसते संपूर्ण लवंग अशी टाकावी. दीप प्रज्वलित दिवा पेटवून तो देवाच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ठेवावा. प्रार्थना करावी. दिवा लावल्यानंतर हात जोडून दिव्याला नमस्कार करावा आणि प्रार्थना करावी. हे दीप देवता, माझ्या घरात अंधार दूर कर, माझ्या कुटुंबाचे रक्षण कर आणि आमचे जीवन प्रकाशित कर. हा दिवस तुम्ही घराच्या उंबरवट्यावर म्हणजे मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील ठेवू शकता. उंबरवट्यावर लावलेला हा लवंगाचा दिवा घरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाईट आणि नकारात्मक शक्तीला उंबरवट्याबाहेर खिळून ठेवतो. त्याच नंतर घरात येऊ देत नाही. मित्रांनो, जर तुम्ही हा उपाय रोज नियमितपणे केला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणता चमत्कारी फायदा पाहायला मिळतो ते आता आपण पाहूया. आजारपण दूर होतो. दिव्याला लवंग जळल्यामुळे घरातील जंतू आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, ज्यामुळे घरातील सदस्य आरोग्य सुधारते आणि जुना आजार बाहेर जातो. मानसिक तणाव आणि भांडण थांबते. ज्या घरात रोज पती पत्नीमध्ये किंवा कुटुंबामध्ये किरकोळ होत कारणावरून वाद होतो तो शांत लाभते. लवंगाच्या सुगंधाने मानसिक शांतता मिळते. राग आणि अहंकार यावर नियंत्रण राहते. माता लक्ष्मीची कृपा. लवंग माता लक्ष्मीला प्रिय असल्याने पैशाची नवीन मार्ग मोकळे होतात. अडकलेले पैसा परत मिळतो. मुलांच्या शिक्षणाच्या प्रगतीत घरात वातावरणात सात्विक झाल्यामुळे मुलांच्या अभ्यासात मन लागते आणि त्याची प्रगती होते. आता मी तुम्हाला आणखीन एक अत्यंत गुप्त आणि प्रभावशाली उपाय सांगणार आहे जो तुमच्या घरातील दरिद्र मुळापासून उपटून टाकतो. जेव्हा तुम्ही दिव्याला लवंग टाकता तेव्हा दिवा हा शांत झाल्यावर ती जळालेली लवंग फेकून नका देऊ. ती जळालेली लवंग एका तांब्याच्या किंवा स्टीलच्या पात्रात थोडं शुद्ध पाणी घेऊन त्यात टाका. त्या पाण्याला थोडे स्थिर होऊन त्याने ते लवंगाचे पाणी संपूर्ण घरभर शिंपडावे. तसेच जर तुम्ही या पाण्याने घर पुसले तरीही घरामधील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा कायमस्वरूपी स्थिर होते. शनिवारच्या दिवशी जर तुम्ही हे लवंगाचे पाणी घराच्या कोपऱ्याला शिंपडले तर घरातील शनिदोष, वास्तुदोष आणि नजरदोष पूर्णपणे शांत होतो. हा उपाय करून पहा. तुमच्या घरात कामाचीही बदल होत दिसतो. शुक्रवारच्या दिवशी जो माता लक्ष्मीचा वार मानला जातो त्या दिवशी हा उपाय अजिबात चुकूनही करू नका. शुक्रवारच्या दिवशी देवघरात माता लक्ष्मीच्या फोटोसमोर दिव्यात लवंग ठेवून श्री सूक्त किंवा लक्ष्मी चालीसाचं पठण केल्याने व्यापार, नोकरी आणि व्यवसायात अफाट प्रगती होते. जो घर कायम पैशाच्या टंचाईत ग्रस्त असतो तिथे हळूहळू बरकत यायला लागते. तर मित्रांनो, आजपासून तुमच्या घरात हा सोपा पण अत्यंत शक्तिशाली उपाय करायला सुरुवात करा. रोज देवघरात तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. त्यात 2 अखंड लवंगा टाका. दिवा देवासमोर आणि उंबरवट्यावर ठेवा आणि त्यांना लवंगाच्या पाण्यात शिडकावा करा. तुम्ही स्वतः पाहाल की काही दिवसानंतर तुमच्या घरातील आजारपण, दरिद्रता आणि वादविवाद
वाद कायम नाहीसे होतील आणि तुमच्या घरात सुख शांती संपन्न आणि माता लक्ष्मीचा वास कायम राहील. श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला आज ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून एका लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकांना मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ मिळेल. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी. धन्यवाद.